Hello friends, welcome to Yashodip IAS Academy's online official YouTube channel. आपण मराठीची बॅच चालू केलेली आहे आणि त्यामध्ये मग आपण शब्दांच्या जाती हा टॉपिक चालू केलेला आहे. काल आपण नाम सर्वनाम हे टॉपिक बघितले बरोबर. आज आपण घेणार आहोत विशेषण बरोबर. आता तुम्हाला जर कालचं आठवत असेल तर आपण बघितलं होतं की शब्दांच्या एकूण 8 जाती आहे. शब्दांच्या 8 जाती 2 गटामध्ये विभागलेल्या आहेत. एक सविकारी दुसरे अविकारी. सविकारीमध्ये 4 अविकारीमध्ये 4. सविकारीमध्ये आपण बघितलं होतं नाम सर्वनाम विशेषण क्रियापद. अविकारीमध्ये क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय केवल प्रयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय बरोबर. मग त्याच्यामध्ये सविकारी म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं, उदाहरणं पण दिले होते. ठीक आहे, सगळ्यांनी बघितले असेल आणि तेवढा अभ्यास पण केला असेल. चला मग आता पुढे बघू. आपण नाम झालं होतं आपलं, सर्वनाम पण झालं होतं आणि आज आहे आपला विशेषण. मग विशेषण कशाला म्हणायचं? विशेषण बरोबर. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण. जर वाक्यामध्ये नाम असेल तरच विशेषण येणार. वाक्यामध्ये जर नाम नसेल तर विशेषण येणार नाही. बघा अगदी सोपं आहे. ठीक आहे, काही कठीण नाही आहे. व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, बघा वाक्यामध्ये जर नाम असेल, आता मी तुम्हाला काल सांगितलं नाम कशाला म्हणतात. नामाचे आपण 3 प्रकारही पाहिले. त्यामध्ये सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. सामान्य नामाचे आपण 2 प्रकार बघितले होते, समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम बरोबर. मग वाक्यामध्ये जर नाम असेल तर त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. ठीक आहे, मग या विशेषणालाच बघा वाक्यामध्ये 2 विशेषण असतात. एक नामाच्या आधी येते किंवा एक नामाच्या नंतर येते. नामाच्या आधी जे विशेषण येतं त्याला म्हटलं जातं अधिविशेषण. नामाच्या नंतर जे विशेषण येतं त्याला म्हटलं जातं विधिविशेषण. उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे, पण एक तोंड ओळख म्हणून नेमकं विशेषणामध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे. विशेषण म्हणजे काय, मग विशेषणाचे प्रकार. विशेषणाचे एकूण मुख्य 2 प्रकार, 3 तसे मुख्य 2च प्रकार आहे. परंतु संपूर्ण ज्याही काही आपल्या स्पर्धा परीक्षा आहे त्या संपूर्ण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनेच मी तुम्हाला शिकवत आहे. त्यामुळे मग आपण असं म्हणू की विशेषणाचे मुख्य 3 प्रकार मी या ठिकाणी केलेले आहेत. त्यामध्ये गुणविशेषण, संख्या विशेषण आणि साधित विशेषणे. बघा फक्त एक डायग्राम मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, नंतर मग आपण एक एक सविस्तर घेऊ. ठीक आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण. ठीक आहे, नामामध्ये 2 विशेषणे असतात. एक असतं नामाच्या आधी किंवा कधी असतं नामाच्या नंतर. नामाच्या आधी असेल तर अधिविशेषण म्हणायचं, नामाच्या नंतर असेल तर विधिविशेषण असं म्हणायचं. उदाहरण देऊन मी सांगणारच आहे तुम्हाला. नामाचे मुख्य 3 प्रकार मी या ठिकाणी केलेला आहे. गुणविशेषण, संख्या विशेषण आणि साधित विशेषणे. ठीक आहे, मग गुणविशेषणामध्ये काय येतं की नामाचा कुठला तरी गुण सांगितलेला असतो, चांगला वाईट वगैरे वगैरे. ठीक आहे, म्हणजे बघा हुशार मुलगा, चतुर मुलगी, कुरडे केस, थंडगार पाणी बरोबर, कडू कारले. ठीक आहे, रसरशीत आंबा, खडूस म्हातारा बरोबर. अशा पद्धतीने म्हणजे नामाचा कुठला तरी गुण सांगितलेला असतो. ठीक आहे, तुम्हाला माहित असेल अलंकार आहे. अलंकारामध्ये विशेषणाला काय म्हटलं आहे? उपमेय. उपमेय आणि उपमान तुम्हाला माहित असेल. उपमान नाही का विशेषणाला म्हटलं जातं. ते अलंकारामध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगेलच. तर अशा पद्धतीने गुणविशेषणामध्ये काय असते, नामाचा कुठला तरी चांगला वाईट गुण सांगितलेला असतो. त्याच्यानंतर गुणविशेषणामध्ये गुणविशेषणाचे कोणतेही प्रकार नाही आहेत. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे आपला संख्या विशेषण. संख्या विशेषण या ठिकाणी विशेषणामध्ये संख्येचा बोध होतो. संख्या विशेषणामध्ये काय, संख्या दर्शविलेली असते. ठीक आहे, 10 5 5 5 6 6 8 8 उदाहरण देऊन मी तुम्हाला सविस्तर सांगेल. मग या संख्या विशेषणाचे 5 प्रकार मानले जातात. संख्या विशेषणाचे किती प्रकार मानले जातात? 5. गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक आणि सामान्य किंवा अनिश्चित संख्या विशेषण. लक्ष द्या, विशेषणाचे मुख्य 3 प्रकार. पहिला आहे गुणविशेषण, दुसरा आहे संख्या विशेषण, तिसरा आहे साधित विशेषणे. गुणविशेषणाचे कोणतेही प्रकार नाहीत. संख्या विशेषणाचे 5 प्रकार आहेत. त्यामध्ये गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथकत्ववाचक संख्या विशेषण, सामान्य किंवा अनिश्चित संख्या विशेषण. हे सगळं सविस्तर मी तुम्हाला सांगणारच आहे.
पुन्हा या गणनावाचकचे 3 आहेत, पूर्णांकवाचक संख्या विशेषण, अपूर्णांकवाचक संख्या विशेषण आणि साकल्यवाचक संख्या विशेषण. ठीक आहे. तर आता गणनावाचक कशाला म्हणतात? गणनावाचक म्हणजे कुठली तरी गणती करणे, गिनती करणे, बरोबर, 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग क्रम, नामाचा कुठला तरी क्रम दर्शविलेला असतो. आवृत्तीवाचक, आवृत्ती म्हणजे पट, दुप्पट, तिप्पट, 9 पट, 10 पट अशा पद्धतीने. पृथक्त्ववाचक म्हणजे नामाचे गट केलेले असतात, 2 2 10 10 500 500. पृथक्करण करणे, पृथक्करण करणे म्हणजे वेगळे करणे, गट करणे, हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे. त्याच्यानंतर सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, सर्वनाम नाही, विशेषण. तुम्हाला माहित आहे सर्वनामाचे एकूण 6 प्रकार, काल जे आपण लेक्चर बघितलं त्याच्यामध्ये जा. आता सर्वनामाचे एकूण किती प्रकार आहेत? 6. एकूण सर्वनाम 9. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम तिकडे पण आहे, सामान्य किंवा अनिश्चित संख्या विशेषण इकडे पण आहे. या ठिकाणी सुद्धा संख्येचा बोध होतो, परंतु नेमकी संख्या किती हे दर्शविलं जात नाही, म्हणून सामान्य किंवा अनिश्चित संख्या विशेषण असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे साधित विशेषणे, साधित विशेषणे. मग आता नामसाधित संख्या विशेषण, नामसाधित संख्या विशेषण नाही, नामसाधित विशेषण, धातुसाधित विशेषण, अव्ययसाधित विशेषण, सार्वनामिक विशेषण, संबंधी विशेषण, सामासिक विशेषण, सामासिक घटित शब्दांचं विशेषण. ठीक आहे. हे सगळं मी तुम्हाला आधी म्हणजे सगळं सविस्तर आज आपल्याला हे या लेक्चरमध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर यावरती येणारे जे काही प्रश्न आहे ते सुद्धा आपल्याला बघायचे आहे. चला तर मग आपण आपल्या लेक्चरला आता सुरुवात करू. ठीक आहे. विशेषण कशाला म्हणतात? ठीक आहे. विशेषण याआधी मला तुम्हाला सांगायचं होतं की अधिविशेषण कशाला म्हणतात आणि विधिविशेषण कशाला म्हणतात. अधिविशेषण आणि विधिविशेषण एवढं लक्षात घ्या. हे बघा, आता उदाहरणार्थ समजा उदाहरण घेते मी इथे. अधिविशेषण कशाला म्हणायचं आणि विधिविशेषण कशाला म्हणायचं? उदाहरणार्थ, आईने बाजारातून ताजी भाजी आणली. बघा, आईने, एक मिनिट, आईने बाजारातून ताजी भाजी आणली. हे आहे. आणि दुसरं वाक्य बघा, आईने बाजारातून भाजी ताजी आणली. भाजी ताजी आणली. ठीक आहे. बघा, आता या ठिकाणी आईने बाजारातून ताजी भाजी आणली. पहिल्या वाक्यामध्ये विशेषण कोणतं आहे? पहिल्या वाक्यामध्ये ताजी हे विशेषण आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा आईने बाजारातून ताजी भाजी आणली, बरोबर. ताजी हे विशेषण आहे, भाजी हे नाम आहे. सगळ्यांना माहिती आहे ना नाम कशाला म्हणतात, काल आपण बघितलं, त्याच्यामुळे मी इथं डिस्कस नाही करत आहे. आईने बाजारातून ताजी भाजी आणली, पहिल्या वाक्यामध्ये नाम आहे भाजी, विशेषण आहे ताजी. त्याच्यानंतर दुसरं जे वाक्य आहे त्या ठिकाणी सुद्धा आईने बाजारातून भाजी ताजी आणली. या ठिकाणी भाजी हे नाम आहे तर ताजी हे काय आहे? विशेषण आहे. म्हणजे बघा, पहिल्या वाक्यामध्ये जे काही नाम आहे भाजी, नामाच्या आधी विशेषण आलेलं आहे म्हणून याला म्हटलेलं आहे अधिविशेषण. आणि या ठिकाणी दुसऱ्या वाक्यामध्ये भाजी हे काय नाम आहे आणि या नामाच्या नंतर विशेषण आलेलं आहे म्हणून याला म्हटलं आहे विधिविशेषण. ठीक आहे. अधिविशेषण कशाला म्हणतात? नामाच्या आधी येणारा नामाच्या आधी येणारं विशेषण म्हणजे अधिविशेषण, नामाच्या नंतर येणारं विशेषण म्हणजे विधिविशेषण. ठीक आहे. तर बघा, नामाच्या आधी जे विशेषण येतं ते काय करतं? त्या वाक्याची जी काही व्याप्ती आहे ते कमी करतं, म्हणजे मर्यादित करते त्या विशेषणाची किंवा त्या वाक्याची
महती कमी करते, व्याप्ती कमी करते, तर नामाच्या नंतर येणारे जे विशेषण आहे ती त्या वाक्याची व्याप्ती वाढवते. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात घ्या, अधिविशेषण म्हणजे नामाच्या आधी येणारं विशेषण, विधिविशेषण म्हणजे नामाच्या नंतर येणारं विशेषण. ठीक, बस तेवढंच आहे. तुम्हाला समजलं ना मग विशेषण म्हणजे नेमकं काय? ठीक आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण. मग या विशेषणाचे जे प्रकार आहे त्या प्रकाराला आपण सुरुवात करूया. ठीक आहे, पहिला आहे गुणविशेषण. गुणविशेषण नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण सांगणाऱ्या म्हणजेच नामाचा रंग, नामाचा रंग, दर्जा, प्रत, स्वरूप याची माहिती देणाऱ्या शब्दाला गुणविशेषण असं म्हणतात. लक्ष द्या, गुणविशेषण. ठीक आहे, नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण सांगणाऱ्या म्हणजेच नामाचा रंग, दर्जा, प्रत, स्वरूप याची माहिती देणाऱ्या शब्दाला गुणविशेषण असे म्हणतात. मग गुणविशेषणाचे मी तुम्हाला उदाहरण सांगते बघा. जसं की सुंदर मुलगी, चतुर मुलगा, मधुर आवाज, कडू औषध, गरीब गाय, कुरळे केस, रसरशीत आंबा, चंदेरी दुनिया किंवा सावळा कृष्ण. बरोबर, अशा पद्धतीने हे चांगले वाईट जे काय असतील ते गुण सांगितलेले असतात, त्याला म्हटलं जाते गुणविशेषण. बाकी यामध्ये काहीच नाहीये. नामाचा कोणत्या तरी प्रकारचा चांगला वाईट जो असेल तो गुण या ठिकाणी सांगितलेला असतो, याला म्हटलं जाते गुणविशेषण. ठीक आहे, गुणविशेषण. त्याच्यानंतर नामाचा विशेषणाचा दुसरा महत्वाचा प्रकार आहे संख्या विशेषण. संख्या विशेषण, संख्या विशेषणामध्ये काय असते की नामाची कुठली तरी संख्या दर्शवलेली असते, त्याला म्हटलं जातं संख्या विशेषण. मग या संख्या विशेषणामध्ये याचे जे काही तुम्हाला मी प्रकार सांगितलेले आहे संख्या विशेषणाचे ते आहेत 5: गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक, सामान्य किंवा अनिश्चित. तर हे आपण सगळे एक एक घेऊ. ठीक आहे, संख्या विशेषण म्हणजे काय? मग जेव्हा एखादा शब्द नामाबद्दल माहिती देताना नामाची संख्या दर्शवतो. सोपं आहे, सरळ सरळ शब्दशः जर तुम्ही अर्थ घेतला तर यामध्ये सगळा अर्थ दडलेला आहे की जेव्हा एखादा शब्द नामाबद्दल माहिती देताना नामाची संख्या दर्शवतो तेव्हा त्यास काय म्हणतात? संख्या विशेषण असे म्हणतात. मग याचे उदाहरण बघा. उदाहरणामध्ये दिलं संख्या विशेषणामध्ये, वर्गात 50 मुले आहेत, राजूचा प्रथम क्रमांक आला, यंदा वस्तूच्या किमतीत चौपट महाग झाल्या, 10 मुले वर्गाबाहेर गेली, सर्व मुले अभ्यास करतात. बघा, या ठिकाणी मी संख्या विशेषणाचे उदाहरण घेतलेले आहे. तुम्हाला पेपरमध्ये कसा प्रश्न येतो हे बघा. हे प्रश्न म्हणजे असं पेपरमध्ये प्रश्न असा येईल की यंदा वस्तूच्या किमती चौपट महाग झाल्या, विशेषणाचा प्रकार ओळखा. मग त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन असेल गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक किंवा पृथकत्ववाचक. ठीक आहे, एवढा डीप अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, IBPS TCS पॅटर्न नुसार होणाऱ्या त्या एक्झाम मध्ये विचारो किंवा कुठल्याही जगातील ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे आणि ज्यामध्ये मराठीचा सिलेबस आहे त्या सर्वच परीक्षेमध्ये जर मराठीचा अभ्यास करायचा असेल तर असा सगळा तुम्हाला अभ्यास सविस्तर करावाच लागेल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात. एवढं लक्षात आलं. कुठली तरी संख्या दर्शवलेली असते. पहिल्या उदाहरणामध्ये वर्गात 50 मुले आहेत, 50 वरून तुम्हाला लक्षात येईल संख्या विशेषण आहे. राजूचा प्रथम क्रमांकावरून संख्या विशेषण, यंदा वस्तूच्या किमतीत चौपट महाग झाल्या, संख्या विशेषण, 10 संख्या आहे, सर्व मुले पेपर मध्ये प्रश्न येणार, सर्व मुले अभ्यास करतात, सर्व मुले अभ्यास करतात, विशेषणाचा प्रकार ओळखा. मग उत्तर ऑप्शन असेल गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक किंवा सामान्य किंवा अनिश्चित. तर त्याचं उदाहरण आहे सामान्य किंवा अनिश्चित. कसं ते तुम्हाला समोर सांगते, लक्षात येईल. संख्या विशेषणाचे प्रकार. पहिला आहे गणनावाचक संख्या विशेषण. जेव्हा वस्तूची गणना किंवा गणती केली जाते तेव्हा त्याला म्हटलं जातं
गणनावाचक संख्या विशेषण. उदाहरणार्थ काय 1 2 10 100 1000 कोटी वगैरे वगैरे. ठीक आहे. कुठली तरी गणना गिनती केली जाते, संख्या मोजल्या जातात, त्याला म्हटलं जातं गणनावाचक संख्या विशेषण. मग या गणनावाचकचे आहेत 3 प्रकार. गणनावाचकचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला आहे पूर्णांकवाचक. दुसरा आहे अपूर्णांकवाचक आणि तिसरा आहे साकल्यवाचक. लक्षात घ्या, पूर्णांकवाचक म्हणजे पूर्ण संख्या. पूर्णांकवाचक विशेषणामध्ये काय येते? नामाची पूर्ण संख्या असते. पूर्णांकवाचक विशेषणामध्ये नामाची पूर्ण संख्या दर्शविलेली असते. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये उदाहरण असते की जसं मी 5 पुस्तके वाचली, बरोबर, मी 2 चपात्या रोज जेवण करते, किंवा मी आज 100 पावले चाललो, किंवा मी 100 पायऱ्या चढलो, बरोबर, मी 20 किलोमीटर जाऊन आलो. म्हणजे बघा, जे काही उदाहरणं असतील याच्यामध्ये नामाची पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या म्हणजेच पूर्ण संख्या, म्हणजेच हे उदाहरण आपण घेऊ शकतो. 1 2 3 4 100 1000 12 15 20 21 22 जे काही असेल ते पूर्णांकवाचक मध्ये नामाची पूर्ण संख्या दर्शवलेली असते. अपूर्णांक म्हणजे काय? अपूर्ण संख्या. या ठिकाणी नामाची अपूर्ण संख्या दर्शवलेली असते. जसं बघा इथं खाली उदाहरणं आहेतच, त्यामुळे मी उदाहरण इथं लिहित नाही. अपूर्णांकवाचक मध्ये अपूर्ण संख्या. आता तुम्ही जर गणितीय भाषेत बघाल तर 1/2 2/4 नाही का, 3.2/3 नाही का, ही अपूर्णांक संख्या. आता इथं काही आपल्याला गणित नाही करायचे, घाबरू नका. आपल्याला इथं गणिताचा अभ्यास करायचा नाही तर तुम्ही म्हणाल की मॅडमनी मराठीचं लेक्चर लगेच गणित कसं काय चालू केलं. ठीक आहे, तर तसं नाही आहे. पूर्णांकवाचक मध्ये नामाची पूर्ण संख्या दर्शवलेली असते. अपूर्णांकवाचक मध्ये नामाची अपूर्ण संख्या. म्हणजेच काय, मी रोज सकाळी 4:30 वाजता उठते, मला रोज सकाळी 10:30 वाजता पोहोचायचं असते, बरोबर, माझी शाळा 5:30ला सुटते, बरोबर, मी 4.5 पुस्तके वाचली असं म्हणतो का आपण. पण या ठिकाणी अपूर्णांकवाचक मध्ये अशी येणार, म्हणजे 9:15 10:15 5:15 3:15 3:30 बरोबर, अशा पद्धतीने अपूर्णांक संख्या येतील. उदाहरणं मी खाली घेणार आहे. आणि साकल्यवाचक मध्ये काय, नामाची जेवढी असेल तेवढी संख्या. म्हणजे जर 2 असेल तर 2ही, 10 असेल तर 10ही, 8 असेल तर 8ही. ठीक आहे, अशा पद्धतीने. पूर्णांकवाचक मध्ये नामाची पूर्ण संख्या दर्शवलेली असते. अपूर्णांकवाचक मध्ये नामाची अपूर्ण संख्या दर्शवलेली असते. आणि साकल्यवाचक मध्ये नामाची जेवढी संख्या आहे तेवढी सगळी दर्शवलेली असते. आता प्रत्येक म्हणजे तिन्ही याचं आपण एक उदाहरण घेऊ. ठीक आहे, आता जसं पहिल्याचं उदाहरण घेते मी. बघा, आपण खालीच घेऊ ना, उदाहरणं दिलेलीच आहे, मी इथे लिहिलेली आहे. पुन्हा मेहनत कशाला, नाही का. बघा, तुमच्यासाठी आधी मेहनत घेतलेली आहे मी उदाहरणं लिहून. ठीक आहे, तर आपण काय पाहत आहे, गणनावाचक मध्ये गणनावाचक मध्ये आपण पाहत आहे गणनावाचकचे 3 प्रकार. त्याच्यामध्ये पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक, साकल्यवाचक. आता मी उदाहरण बघा, आपण उदाहरण बघू. मी 7 पुस्तके वाचली. किती पुस्तके वाचली? 7. मी 7 पुस्तके वाचली. हे येणार आहे पूर्णांकवाचक. मी 10:30ला ऑफिसला पोहोचते. मी 10:30ला ऑफिसला पोहोचते, हे येणार अपूर्णांकवाचक. मी 7ही पुस्तके वाचली. मी 7 पुस्तकं आणली होती विकत आणि मी 7ही पुस्तके वाचली, हे येणार आहे हो साकल्यवाचक. मध्ये तुम्ही उभयता घरी जेवायला या. उभयता म्हणजे दोघंही. एखादं नवीन दाम्पत्य असतं, म्हणजे नवीन जोडपं असते ज्यांचं लग्न झालेलं असतंय आणि नवीन लग्न झाल्यानंतर त्यांना कोणी जेवायला बोलावतात घरी, नाही का, तुम्हाला माहिती असेल. तर तुम्ही उभयता घरी जेवायला या म्हणजेच काय, दोघं असतात ना, म्हणून दोघेही. ठीक आहे, मग असं जर उदाहरण आलं तुम्हाला पेपरमध्ये, तुम्ही उभयता घरी जेवायला या, संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा. ऑप्शन असणार गणनावाचक, पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक, साकल्यवाचक, की म्हणजे अशा पद्धतीची उदाहरणं असतील तर उभयता हा शब्द साकल्यवाचक मध्ये येतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे,
साकल्यवाचक मध्ये. आता इथे लिहिलंय 5 साधू 4 दिशांनी गेले. 5 साधू होते, 4 दिशांनी गेले. हे येणार पूर्णांकवाचक मध्ये. कुठे येणार? पूर्णांकवाचक मध्ये येणार. त्याच्यानंतर 5 होते ना साधू, 5 साधू 4ही दिशांनी गेले. ते येणार साकल्यवाचक मध्ये. समजत आहे का? थांबा 1 मिनिट, AC बंद करू द्या बाबा मला. समजलं का? पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. ठीक आहे. नामाची पूर्ण संख्या, नामाची अपूर्ण संख्या आणि नामाची जेवढी असेल तेवढी संख्या. याच्या आणखी उदाहरणं जेव्हा मी पेपरमध्ये आलेले कसे असतात ते जर घेतलं तर आणखी तुम्हाला डीपमध्ये लक्षात येईल. चला पुढे. दुसरा आहे क्रमवाचक संख्या विशेषण. दुसरा प्रकार. पहिलं गणनावाचक, दुसरं क्रमवाचक. क्रमवाचक संख्या विशेषणामध्ये नामाचा क्रम सूचित केला जातो म्हणून त्यास क्रमवाचक संख्या विशेषण म्हणतात. पहिला, दुसरा, शेवटचा, 8वा, 9वा, 10वा वगैरे वगैरे. ठीक आहे. तर उदाहरणं असे येतात. या लेन मध्ये आमचे घर 5वे आहे. कितवे आहे? या लेन मध्ये आमचे घर 5वे आहे. मी वर्गात नेहमी पहिली यायची. कितवी यायची? पहिली यायची. तो नेहमी शेवटच्या बाकावर बसतो. नाटकाचा आज 100वा प्रयोग आहे. नाटकाचा आज कितवा प्रयोग आहे? 100वा प्रयोग आहे. बघा, संख्या विशेषण पाहतोय. क्रमवाचक पहिला, दुसरा, तिसरा, शेवटचा सरळ सरळ क्रम दर्शवलेला असतो. अशा पद्धतीचे उदाहरणं तुम्हाला येतात. नाटकाचा आज 100वा प्रयोग आहे. संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा. गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक. सविस्तर डोक्यात ठेवायचं. क्रमवाचक आहे, क्रमवाचक 100वा. ठीक आहे. चला पुढचं घेऊ. आवृत्तीवाचक. यामध्ये नामाची संख्या पटीने दर्शवलेली असते. पट, दुप्पट, तिप्पट, 4 पट, 5 पट, दुपदरी, तिपदरी, 1 वारी, 9 वारी, ठीक आहे, 6 वारी. हे जे शब्द आहे हे आवृत्तीमध्ये येतात. ठीक आहे. सरळ सरळ आपण शब्दशः या ठिकाणी अर्थ घेऊ शकतो. आवृत्तीवाचक म्हणजे काय? नामाची संख्या पटीने दर्शवलेली असते. व्यवस्थित डोक्यात ठेवायचं, काहीही कठीण नाही. ठीक आहे. पटीने दर्शवलेली असते. मग यावर्षी व्यवसायात मला दुप्पट नफा झाला. किती पट? दुप्पट नफा झाला. बरोबर. यावर्षी मला व्यवसायात दुप्पट नफा झाला. यावर्षी चौपट हापूस पिकला. बघा, म्हणजे हे वर्ष भाग्याचं लागलं. यावर्षी किती हापूस पिकला? चौपट हापूस पिकला. अमरावती ते नागपूर रोड चौपदरी होणार आहे. गुड न्यूज आहे नाही का? गडकरींची कृपा आहे. अमरावती ते नागपूर रोड चौपदरी होणार आहे. मी नोकरीला लागल्यावर आईला व आजीला 9 वारी साड्या घेईन. किती वारी साड्या घेईन? 9 वारी साड्या घेईन. बरोबर. जेव्हा तुम्हाला स्वतःची नोकरी लागते तर तो जो काही आनंद असतो तो शब्दात सांगणे कठीण आहे. कारण तुम्ही नोकरीला लागल्यावर जो काही आनंद होतो तो एकदम अविस्मरणीय क्षण असतो तुमच्या आयुष्यामधला. बरोबर. मग तेव्हा 9 वारी साड्याच काय, तुम्ही घरातील सगळ्या लोकांना कपडे, सगळ्यांना पेढे, जे म्हटलं ते द्यायला तयार होता. बरोबर. अशा पद्धतीने मग चला तुमच्या आयुष्यात तो क्षण अतिशय लवकर येऊ. ठीक आहे. मी नोकरीला लागल्यावर आईला व आजीला 9 वारी साड्या घेईन. तर मग लक्षात घ्या, आवृत्तीवाचक मध्ये कशी उदाहरणं असतात? दुप्पट, चौपट, चौपदी, 9 वारी, तिवारी, 6 वारी. ठीक आहे. अशा पद्धतीने आवृत्तीवाचक संख्या विशेषण असते. म्हणजे आवृत्तीवाचक मध्ये असे उदाहरणं असतात. तुम्ही हे उदाहरणं लक्षात ठेवू शकता. तुम्हाला सोयीचं जाईल. नेहमी तुम्ही हे व्हिडिओ बघून किंवा तुम्हाला जसं वाटते तसं पेपरमध्ये, म्हणजे पेपरमध्ये नाही, तुमच्या नोट्समध्ये ऍड करू शकता हे उदाहरणं. त्याच्यानंतर आहे पृथकत्ववाचक संख्या विशेषण. यामध्ये नामाचा गट किंवा नामाचे वर्गीकरण सुचवलेले असते. नामाचा गट किंवा नामाचे वर्गीकरण सुचविलेले असते. ठीक आहे. बघा, तर गट, पृथकत्व शब्द तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. तर या ठिकाणी गाडगी खाली जा. नामाचा गट किंवा नामाचे वर्गीकरण सुचविलेले असते. म्हणजे बघा, तुम्हाला जे काही उदाहरण, या उदाहरणावरूनच लक्षात येईल. एकेकांचा गट, 10-10चा गट, 11-11 जणांचा गट, वर्गात एकेकाने आत शिरा, वर्गात एकेकाने आत शिरा. म्हणजे या ठिकाणी एकेकाचा गट आहे. वर्गात एकेकाने आत शिरा. MPSC परीक्षेमध्ये 1-1 गुण महत्वाचा असतो. बरोबर. क्रिकेटच्या संघात 11-11 जण असतात. क्रिकेटच्या संघात 11-11 जण असतात.
या पाकिटातून 50-50च्या नोटा वेगळ्या करा. बरोबर. म्हणजे या ठिकाणी बघा एक एक वर्गात एकेकाने आत शिरा म्हणजे एकेकांचा गट आहे. या ठिकाणी सुद्धा MPSC परीक्षेमध्ये एक एक गुण महत्वाचा असतो. ठीक आहे. 11 जणांचा गट, 500-500च्या नोटा, म्हणजे पृथकत्व वाचक मध्ये अशा पद्धतीने उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर 5वा प्रकार आहे बघा अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित संख्या विशेषण बघा प्रत्येक संख्या विशेषणामध्ये नामाची संख्या दाखवलेली असते. खाली जा बेटा. प्रत्येक विशेषणामध्ये नामाची संख्या दर्शवलेली असते. तर या ठिकाणी सुद्धा नामाची संख्या दर्शवलेली आहे, परंतु नेमकी संख्या किती हे सांगितलेलं नाही. म्हणजे आधीच्या उदाहरणामध्ये तुम्ही बघितलं क्रमवाचक मध्ये संख्या आहे, आवृत्तीवाचक मध्ये संख्या आहे, पृथकत्ववाचक मध्ये संख्या आहे, परंतु या ठिकाणी सुद्धा संख्या आहे, परंतु नेमकी संख्या किती हे या ठिकाणी लक्षात येत नाही. येथे नामाची संख्या निश्चित नसते. मग याच्यामध्ये उदाहरणं कशी असतात बघा. मोदीजींच्या सभेला खूप गर्दी होती. मोदीजींच्या सभेला खूप गर्दी होती. तर आता या ठिकाणी आकडा सांगितला का. मोदीजींच्या सभेला 10 लाख लोक होते. 10 लाख, 15 लाख, 5 लाख, 2 लाख, 1 लाख. या ठिकाणी खूप गर्दी होती, परंतु या ठिकाणी संख्या दर्शवलेली नाही. बरोबर. म्हणून नामाची संख्या काय अनिश्चित आहे. मला पुष्कळ फुले व फळे मिळाली. पुष्कळ पुष्कळ बघा मला पुष्कळ फुले व फळे मिळाली, परंतु किती मिळाली. 10 मिळाली, 5 मिळाली, 20 मिळाली नाही माहिती. मी भरपूर पुस्तके वाचली. भरपूर असं म्हटलं नाही मी 5 पुस्तके वाचली, मी 10 पुस्तके वाचली, मी एकच पुस्तक वाचलं. भरपूर पुस्तके वाचले. थोडे कष्ट केले असते तर बरे झाले असते. थोडे आहे हा. थोडे कष्ट केले असते तर बरे झाले असते. किती कष्ट केले असते का सांगितलेलं आहे का. 5 कष्ट केले असते तर बरं झालं असतं, 10 कष्ट केलं तर बरं झालं असतं असं सांगितलेलं नाही. हे घे. खाली जा. सॉरी हा. बघा या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे किती कष्ट केले. 10 कष्ट केले असते तर बरं झालं असतं असं सांगितलं का नाही. थोडे कष्ट केले असते तर बरं झालं असतं. मला काही भेटवस्तू खरेदी करायच्या आहे. मला काही भेटवस्तू खरेदी करायच्या आहेत. बघा या ठिकाणी नामाची संख्या निश्चित नसते. मग त्याच्यामध्ये हे असे उदाहरण येतात. खूप, पुष्कळ, भरपूर, थोडे, काही. लक्षात येत आहे. सामान्य किंवा अनिश्चित मध्ये नामाची संख्या निश्चित नसते. ठीक आहे. समजलं का इथपर्यंत तुम्हाला. ठीक आहे. आपण बघितलं विशेषण म्हणजे काय, गुण विशेषण, संख्या विशेषण, आणि आपल्याला याच्यानंतर घ्यायचं आहे साधित विशेषणे. काय घ्यायचं आहे साधित विशेषणे. त्यामध्ये नाम साधित, अव्यय साधित, सार्वनामिक, धातू साधित. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण एक एक घेऊ. डिस्टर्ब होऊ नका. बघा तर बघा साधित विशेषणे. साधित विशेषणामध्ये पहिला आहे नाम साधित विशेषण. नाम कशाला म्हणतात सगळ्यांना माहित आहे. नामापासून तयार झालेल्या विशेषणाला नाम साधित विशेषण म्हणतात. खूप सोपं आहे. नाम साधित म्हणजे काय तर नामापासून तयार झालेल्या विशेषणाला काय म्हणायचं नाम साधित विशेषण. मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ सोने आहे. सोने हे कट करा. ठीक आहे. सोना. मग सोने या शब्दापासून, सोने या नामापासून नाम साधित तयार झालेला आहे सोनेरी किरणे. काय झालं सोने या नामापासून नाम साधित विशेषण झाला आहे सोनेरी किरणे. त्याच्यानंतर भाषा या नामापासून तयार झालेला आहे भाषिक वाद. त्याच्यानंतर नागपूर विशेषण आहे, नाम आहे. नागपूर काय आहे नाम आहे. मग या नामापासून तयार झाला आहे नागपुरी संत्री. त्याच्यानंतर पुणेरी पगडी, बनारसी शालू, मराठी माणूस, पुस्तक विक्रेता. नामापासून तयार झालेले विशेषण म्हणजे नामसाधित विशेषण होय. ठीक आहे. एवढंच आहे यामध्ये. त्याच्यानंतर सार्वनामिक विशेषण कशाला म्हणायचं. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे सर्वनाम. आपण कालच बघितलं सर्वनाम कोणते आहे, सर्वनामाचे प्रकार कोणते आहे. मग सर्वनामापासून तयार झालेले विशेषण म्हणजे
सार्वनामिक विशेषण. जसं नामाचं आहे, नामापासून तयार झालेलं विशेषण, त्याच पद्धतीने तसंच सर्वनामाचं आहे, सर्वनामापासून तयार झालेले विशेषण म्हणजे सार्वनामिक विशेषण होय. ठीक आहे. तर सर्वनामानंतर लगेच पुढचा येणारा शब्द नाम असेल तर ते सार्वनामिक विशेषणाचे कार्य करते, त्यास सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. मग उदाहरण दिलेलं आहे, तो मुलगा, तो मुलगा, कोणता मुलगा? तो मुलगा चलाक आहे, तो मुलगा चलाक आहे. तो पक्षी स्थलांतरित आहे, कोणता पक्षी? तो पक्षी. ठीक आहे, कोणता पक्षी? तो पक्षी. त्यानंतर हा वाघ, हा वाघ हिस्त्र पशु आहे, हा वाघ हिस्त्र पशु आहे. बघा, तो मुलगा, तो पक्षी, हा वाघ, हा मनुष्य बुद्धिमान प्राणी आहे. ते समोर दिसते किंवा तो समोर दिसतो तो वाडा बाजीरावचा आहे, तो समोर दिसतो तो वाडा बाजीरावचा आहे. बघा, तो, हा, तो. ठीक आहे, हे काय सर्वनाम आहेत. या सर्वनामापासून तयार झालेले विशेषण म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? सार्वनामिक विशेषण. काय म्हणायचं? सार्वनामिक विशेषण. ठीक आहे, सर्वनामापासून तयार झालेलं विशेषण म्हणून त्याला म्हटलेलं आहे सार्वनामिक विशेषण. नामापासून तयार झालेलं विशेषण म्हणून त्याला म्हटलं आहे नामसाधित विशेषण. सर्वनामापासून तयार झालेले विशेषण म्हणून सार्वनामिक विशेषण. त्याच्यानंतर तिसरा आहे आपला अव्यय साधित विशेषण. बघा, शब्दांच्या जातीमध्ये शब्दयोगी अव्यय आहे. शब्दांच्या जातीमध्ये काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. जेव्हा मी आता तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकवेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल किंवा तुम्हाला माहिती असेल शब्दयोगी अव्यय कशाला म्हणतात, नाही का? मागे, पुढे, वर, खाली, इकडे, तिकडे. जसे इंग्लिशमध्ये त्याला प्रिपोजिशन म्हणतात, प्रिपोजिशन किंवा प्रेपोजिशन, बरोबर. मग या अव्यय लक्षात आलं असेल, अव्यय जी अव्यय वाक्यामध्ये विशेषणाचे कार्य करतात त्यास अव्यय साधित विशेषण असं म्हणतात. जी अव्यय वाक्यामध्ये विशेषणाचे कार्य करतात त्यास काय म्हणतात? अव्यय साधित विशेषण असे म्हणतात. आता उदाहरण बघू आपण. समोरचे झाड, समोरचे झाड दिसते तिथे माझे घर आहे. हे वाक्य फक्त तयार झालेलं आहे. पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न असे येतात, पेपरमध्ये उदाहरण येईल, समोरचे झाड दिसते तिथे माझे घर आहे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. नामसाधित, नामसाधित, अव्यय साधित, सार्वनामिक किंवा सामासिक घटित. ठीक आहे, अशा पद्धतीचे उदाहरणं तुम्हाला पेपरमध्ये येतात. मग समोरचे झाड, समोर हे काय अव्यय आहे. वरचा मजला, वरचा मजला माझा आहे, वरचा मजला. त्याच्यानंतर पुढचे पाऊल, वरची माडी, मागील कथा. बघा, समोर, वर, पुढे, वरची, मागी. ठीक आहे, हे जे काही प्रिपोजिशन आहे त्याला म्हटलेलं आहे, खाली जा बेटा, तो रामभाई चॉकलेट देते तुला, जा. बघा, अशा पद्धतीने अव्यय साधित विशेषण आहे ते. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रकार आहे धातू साधित विशेषण. आता धातू कशाला म्हणतात जेव्हा मी नेक्स्ट लेक्चर घेणार आहे त्याच्यामध्ये घेणार आहे मी क्रियापद. मग क्रियापदामध्ये तुम्हाला लक्षात येईल की धातू कशाला म्हणायचं, की जे काही क्रियापद असतं ज्याला आपण वाक्याचा आत्मा असं म्हणतो, मग त्या क्रियापदामध्ये एक मूळ धातू असतो आणि त्या धातूपासून तयार झालेलं विशेषण त्याला म्हटलं जातं धातू साधित विशेषण. बघा, आता जसं की क्रियापदातील मूळ शब्दाला धातू असे म्हणतात व त्यापासून तयार झालेल्या विशेषणाला धातू साधित विशेषण असे म्हणतात. बघा, कुठलंही क्रियापद, हसणे, बोलणे, रडणे, खेळणे, वाचणे, लिहिणे वगैरे. तर आता समजा इथे उदाहरण दिलं, आपण उदाहरणच घेऊ. तर हसरे मूल, हसरे मूल, हसरे मूल कुणाला आवडत नाही. ठीक आहे, तर हसणे हे काय क्रियापद आहे आणि हस हा झाला मूळ धातू. ठीक आहे, मग हस वरून हसरे, हसरे मूल कुणाला आवडत नाही, मग म्हणून मग हसरे मूल हे झालं धातू साधित विशेषण. त्याच्यानंतर त्याने वाकून नमस्कार केला, त्याने वाकून नमस्कार केला. आता वाकणे हे झालं क्रियापद, वाक हा झाला मूळ धातू, मग वाकला वाकून हे झालं धातू साधित विशेषण. त्याच्यानंतर अलीकडे वाहणारी नदी दिसत नाही, अलीकडे वाहणारी नदी दिसत नाही. मग वा हे काय झालं, सॉरी वाहने हे झालं क्रियापद, मग त्याच्यामधला मूळ धातू आहे वाहा, मग त्याला प्रत्यय लागलाय वाहणारी म्हणून मग धातू साधित विशेषण.
मलाला म्हणजे पाकिस्तानातील पेटती ज्योत होय. आता मलाला युसुफजई तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. मलाला आणि आपल्या भारतामधले कैलास सत्यार्थी यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं. ठीक आहे. तर मलाला म्हणजे पाकिस्तानातील पेटती ज्योत होय. पेटणे हे झालं क्रियापद, पेट हा झाला मूळ धातू आणि पेटती बरोबर, मग त्याला धातू साधित विशेषण म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आहे 5वं संबंधी विशेषण. संबंधी विशेषणामध्ये षष्ठी विभक्तीच्या म्हणजे चा, ची, चे या प्रक्रियांनी तयार झालेल्या विशेषणाला संबंधी विशेषण असं म्हणतात. मग तुम्हाला माहित आहे ज्या काही विभक्ती आहे प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी वगैरे, तर हे जे काही विभक्ती आहेत तर या विभक्तीमध्ये षष्ठी विभक्तीचे प्रत्यय तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल चा, ची, चे. तर मग हे जे काही प्रत्यय आहे या प्रक्रियांनी तयार झालेल्या विशेषणांनाच म्हटलं जातं संबंधी विशेषण. उदाहरण सुद्धा घेतलेलं आहे. राजाची टोपी, पूर्णाची पोळी, मातृभूमीचा पुत्र, घरचे जेवण, सुनेची साडी, जनतेचा कैवारी, लोकांचा राजा. फक्त षष्ठी विभक्ती. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शेवटचं आहे समास घटित विशेषण. समास घटित विशेषण समास हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, तो आपण यानंतर बघणारच आहोत. ठीक आहे. तर बघा समास घटित विशेषणामध्ये काय असते, जे सामासिक शब्द विशेषणाचे कार्य करतात त्या समास घटित विशेषण असे म्हणतात. मग त्यामध्ये उदाहरण आहे एकवचनी राम, लंबोदर गणेश, चक्रपाणी कृष्ण, खडगहस्त. इथं काय लिहिलेलं आहे, खडगहस्त शिवाजी, दशमुखी रावण, पंचमुखी हनुमान. हे थोडं एक्स्ट्रा आहे. हे जे आहे ना उदाहरणं म्हणजे हे अव्यय एवढे विचारणार नाही, परंतु इन डिटेल मी सगळं तुम्हाला सांगत आहे त्यामुळे मी घेतलेलं आहे. तर फक्त विशेषण म्हणजे काय आज आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ठीक आहे. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.